आपल्या प्रत्येक व्हिडिओची सुरुवात आपण जय हिंद ने करणार आहोत आणि तुम्हाला देखील कमेंटमध्ये जय हिंद लिहायचं आहे। जय हिंद। भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे मंगळवारी मध्यरात्री अवघ्या 25 मिनिटात पाकिस्तानातील 9 ठिकाणांचे दहशतवादी स्थळ उद्ध्वस्त केले। यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला। दहशतवाद्यांचा मोरक्या हाफिज सईदच्या कुटुंबाला संपवण्यात आपल्याला यश आलं। त्यानंतर बुधवारी पहाटे पाकिस्तानने भारतावर सकाळपासूनच जोरदार गोळीबार आणि तोफा डागण्यास सुरुवात केली होती। यात काही भारतीय जवान शहीद झाले। पूंछमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारतीय सैन्याचे जवान दिनेश कुमार शर्मा गंभीर जखमी झाले, मात्र रुग्णालयात उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला। दिनेश वर्मा हरियाणाचे, सचिन यादव नांदेड येथील महाराष्ट्राचे, कमल कंबोज हरियाणाचे, अमित चौधरी हरियाणाचे आणि सूरज यादव उत्तर प्रदेशचे हे जवान शहीद झाले। यांचं बलिदान नक्कीच भारतीय सेना व्यर्थ जाऊ देणार नाही। बेकड पाकिस्तान आता नागरी भागात गोळीबार करतोय आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र भारतीय सेना त्याला चोख उत्तर देईल। सीमावर्ती गावांमध्ये भारतीय सेनेने आता सुरक्षा वाढवली आहे। अशातच महाराष्ट्रात आणखी एक हृदयाला छेदून जाणारी घटना घडली आहे। हातावरची मेहंदी अजून सुकलेली नाही, अंगावरची हळद अजून तशीच, आणि तरीही एका जवानाने संसाराचे स्वप्न मागे ठेवून देशासाठी पुढे पाऊल टाकलंय। कहाणी आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील जवान मनोज पाटील यांची। नुकतंच लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी युद्धजन्य परिस्थितीत त्यांनी सीमेवर जायचं ठरवलं। पाचोरा तालुक्यातील खडेगाव येथील मनोज पाटील भारतीय सैन्यात 2017 पासून कार्यरत। त्यांचं लग्न 5 मे रोजी पार पडलं। नाचनखेडा गावातील यामिनीशी त्यांनी 7 फेऱ्यांमध्ये नातं जोडलं। घरी सत्यनारायणाची पूजा होती, घरात आनंदाचं वातावरण होतं। सगळीकडे हळदीचा रंग, हातावर मेहंदी आणि नव्या संसाराचे गोड स्वप्न रंगत होतं आणि अचानक फोन वाजला। भारतीय सैन्याचं कॉलिंग। युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला, सीमेवर वाढतं टेन्शन आणि पाकव्याप्त भागात एअर स्ट्राईक। मनोज पाटील यांना त्यामुळं कॉलिंग झालं। त्यावेळी त्यांच्या हातावरची मेहंदी अजून ताजी होती, अंगावरची हळद अजूनही तशीच होती आणि तरीही भारत मातेचं रक्षण हेच त्यांच्या डोळ्यासमोर होतं। पत्नी यामिनी हळदीत न्यायालयाला नवरा सोडताना म्हणाली की देशाचं रक्षण पहिलं, तुझा मला तुझा अभिमान आहे। आई म्हणाली माझा मुलगा देशासाठी चाललाय आणि यासाठीच मी लेकाला जन्म दिला। घरात सत्यनारायणाची पूजा चालू होती आणि दुसऱ्या बाजूला मनोज स्टेशनच्या दिशेने निघाला होता। रेल्वे स्टेशनवर मित्र, आई वडील, पत्नी सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू पण चेहऱ्यावर अभिमान। काही लोक म्हणाले हा क्षण बॉर्डर सिनेमासारखाच वाटतोय, पण हा सिनेमा नव्हता, ही खरी कहाणी होती। मनोज पाटील सीमेवर रवाना झाले। गावकऱ्यांनी अभिमानाने निरोप दिला। पाचोरा तालुक्यातल्या माणसांनी एकच आवाज दिला, जय हिंद मनोज, तू आमचा अभिमान आहेस। या जवानाची कहाणी आता पाचोऱ्यापुरती मर्यादित राहिली नाही, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी प्रेरणा ठरली आहे। आज देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे, पण प्रत्येक जवानाच्या मागे एक घर आहे, एक बायको आहे, आई वडील आहे, कुटुंब आहे, ज्यांचं जीवन एका कॉलवर बदलतं। मनोज पाटील सारखे हजारो जवान सीमेवर आहेत। त्यांचं साहस, त्याग आणि देशभक्तीचं मूल्य आपण समजून घेतलं पाहिजे। प्रत्येक प्रार्थनेत युद्ध होऊ नये अशी आशा आणि आपले सैनिक सुरक्षित परत यावे हीच प्रार्थना। मनोज, तू भारत मातेचा खरा वीर आहेस आणि तुझी ही हातावर मेहंदी आणि हृदयात देशभक्ती असलेली कहाणी आम्हाला नेहमी आठवत राहणार आहे। कमेंटमध्ये जय हिंद नक्की लिहा आणि देशासाठी झटणाऱ्या जवानांसाठी एक लाईक, एक शेअर आणि एक जय हिंद तर बनतोच।